सभापती महोदय, खरं तर मंजुरात हा वेगळा भाग आहे आणि जागा ही वेगळी गोष्ट आहे. आपण अमरावती जिल्ह्याला मेडिकल कॉलेज द्यायचं होतं, जागा आपल्याला ठरवायची होती आणि मग जागा जी चुकीची निवडल्या गेली ते तर खरं पाहणं महत्त्वाचं आहे. इथे मध्यवर्ती शहरामध्ये 3 जागा आपल्याकडे आहे. 25 एकर हे आपल्याला पाहिजे 11 एकर, पण आपल्याकडे 25-25 एकराच्या 3 जागा आपल्याकडे उपलब्ध आहे आणि त्या न घेता आपण अमरावती शहराच्या दूर कुठेतरी 10-15 किलोमीटर दूर ते जागा निवडतोय. त्याचा गरिबांना भविष्यात काय फायदा होणार आहे? आपण भविष्यातला विचार केला पाहिजे, पर्यावरणाचा विचार केला पाहिजे. फॉरेस्ट तोडणार आहोत आपण, झाडं तोडणार आहोत, तिथले फॉरेस्ट तोडून तुम्ही ह्या इमारती बांधणार आहोत. म्हणजे साधी गोष्ट आहे का? हे तर नॅचरल आहे. आपण सगळ्यांना आपण ते लक्षात आलं पाहिजे. याचा विनाकारण विरोध होण्याचा कोणी कारण असेल, मागणीचा हट्ट असेल, पण आपण हे पाहिलं नाही पाहिजे का सभापती महोदय, का त्या रुग्णांना 15 किलोमीटर दूर जायचं, 10-20 किलोमीटर, पुन्हा डिझेलचा अपव्यय होईल, सगळ्या गोष्टी वेळेचा अपव्यय होईल, हे पण पाहणं महत्त्वाचं आहे. ह्या दुरुस्ती आपण केला पाहिजे. त्या आपण तातडीनं हा दुरुस्तीचा प्रस्ताव शासनासमोर ठेवणार का? एक पहिला प्रश्न. दुसरा असा आहे का मेळघाट आहे, धारणी चिखलदरा हा प्रचंड भौगोलिकदृष्ट्या मोठा असणारा भाग आहे. ते आदिवासी आहे आणि सगळ्यात जास्त कुपोषण देशामध्ये सगळ्यात जास्त कुपोषण धारणी आणि चिखलदरामध्ये आहे आणि अचलपूर हे जिल्ह्याची मागणी आहे. या दोनही गोष्टीतून नव्यानं एक अचलपूरला आपण मेडिकल कॉलेज देणार काय? अशा प्रकारचे 2 प्रश्नाचे उत्तर द्यावे. मंत्री महोदय. सभापती महोदय, मी पहिल्यांदाच प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं होतं, सन्माननीय बच्चू कडू साहेबांनी जो विचारलेला आहे की आता ही जागा जोपर्यंत आता याचा निर्णय होणार नाही, कारण मुख्यमंत्री महोदयांच्या समितीनं ही जागाची निवड केलेली आहे. आता फॉरेस्टकडं हा प्रस्ताव आहे, ह्याचा निर्णय झाल्यानंतरच दुसरा प्रस्तावाचा चर्चा करता येईल. आता त्यांनी दुसरी जी मागणी केली की त्यामध्ये पहिल्यांदा NMCच्या नॉर्मप्रमाणे 500 बेडेड हॉस्पिटल असावं लागतं. आता 500 बेडेड हॉस्पिटल हे जिल्ह्याच्या ठिकाणी करावं आणि एक जिल्ह्याला एक मेडिकल कॉलेज असावं, असा आपला मंत्रिमंडळाचा धोरणात्मक निर्णय आहे. त्यामुळं अमरावती शहर आणि त्याचा आसपासचा भाग सोडून दुसरीकडे हलवता येणं आज तरी शक्य नाही. अनिकेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण घेण्यात यावं याकरता प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज करण्याकरता हा निर्णय ऐतिहासिक शासनाने घेतला, त्याबद्दल आपलं मंत्री महोदय अभिनंदन. आज रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा तीच परिस्थिती, जवळजवळ 7 वर्ष झाली मेडिकल कॉलेजचं भूमिपूजन झालं. मान्य माजी उपमुख्यमंत्री अमरावती त्याच्यावरच आहे सभापती महोदय. एकच मिनटं, मी तेच सांगतोय. बोला. माझी विनंती तेवढीच आहे की रायगडचा अभ्यास केलेला नाही त्यांनी, केलेला आहे मंत्री महोदय. सातत्यपूर्णाने आमचा पाठपुरावा सुरू आहे. 7-7 वर्ष मान्य उद्धवजी असताना त्याचं भूमिपूजन झालं, नंतर स्थानिक आमदारांनी सुद्धा भूमिपूजन केलं, पहिली बॅच मंत्री महोदय निघाली. आज निधी सुद्धा आपण उपलब्ध करून दिला, मात्र बांधकाम कधीपर्यंत पूर्ण होणार एक. आणि आज ही जी महाविद्यालय जी सुरू आहेत तिथे आता भाड्याच्या जागेमध्ये सुरू आहेत. मान्य सभापती महोदय, मी मुद्द्यावरच येतो. प्रश्न विचारायचं दुसरं, त्याच्यामुळे मंत्री महोदय पण गोल गोल उत्तर नाही देणार देतात. परत मग त्यांच्यावर आरोप होतो की तुम्ही गोल गोल उत्तर देतात. नाही आता ते रायगडची माहितीच घेऊन आली नाही तर आपल्याला उत्तर कसं देतील? फक्त आपलं प्रोफेसर जे आहेत आपण जे नेमलेले आहेत ते लोन बेसिसवर जातात. कायमस्वरूपी आज आपण प्रोफेसर नेमलेले नाहीत. अमरावती असेल, कारण अमरावतीची सुद्धा भाडेतत्वाच्या जागेमध्ये सुरू आहे, तसंच रायगडचं आहे. आज मुंबई आणि इतर ठिकाणीवरनं तिथे प्रोफेसर जातात, तर कायमस्वरूपी त्या ठिकाणी प्राध्यापक आपण देणार का? आणि स्थानिक भूमिपुत्रांना कंत्राटी जे कामगार घेता येतात त्याच्यामध्ये सामावून घेतलं जाणार का? हे माझे 3 स्पेसिफिक प्रश्न आहेत. सभापती महोदय, सन्माननीय सदस्यांनी जो रायगडचा प्रश्न विचारला, ते अलिबागला हॉस्पिटलचं काम सुरू आहे, थोडासा वेग कमी आहे. त्याबद्दल आम्ही कंत्राटदाराला याबद्दलची नोटीस दिलेली आहे आणि लवकरात लवकर बांधकाम कसं पूर्ण होईल याची काळजी आम्ही घेऊ. आता जे प्राध्यापक कंत्राटी कामगार त्यांनी मला वाटतं येऊन मला दालनात भेटावं, त्याबद्दल मी जे आम्ही कारवाई करतोय त्याची माहिती मी त्यांना देईल. खोडके. मला मंत्री महोदयाकडून एक उत्तर आलं नाही की